नमस्कार, स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये। तानाजी सावंत यांच्या मुलाचं प्रकरण तुम्ही सगळं ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे। त्याच्या सगळ्या संदर्भातल्या अनेक गोष्टी आता समोर आलेल्या आहेत। पण या सगळ्यामध्ये ऋतुराज सावंत जे त्या फ्लाईटमध्ये होते, चार्टर्ड प्लेनमध्ये होते आणि बँकॉकच्या दिशेने निघाले होते। बंगालच्या उपसागरावर हे विमान असताना ते पुन्हा बोलवण्यात घेण्यात आलं आणि पुणे एअरपोर्टवर पुन्हा एकदा ते आलं आणि त्यानंतर सगळी जी पुढची चौकशी ती सुरू झालेली आहे। या सगळ्यामध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीने सगळी यंत्रणा कामाला लागली आणि ते विमान पुन्हा एकदा सुखरूप पुण्यात कसं येईल या सगळ्यासाठी सगळेच कामाला लागले होते। पोलीस असतील, एव्हिएशन डिपार्टमेंटमधले अधिकारी असतील, हे सगळे या सगळ्या संदर्भातले काम करत होते। स्वतः माजी मंत्री तानाजी सावंत हे पुणे आयुक्तालयामध्ये ठाण मांडून बसले होते आणि जोपर्यंत मुलगा हा सुखरूप पुण्यामध्ये येत नाही तोपर्यंत त्यांनी ते पुणे आयुक्तालय सोडलं नव्हतं। आता या सगळ्यामध्ये एक प्लॅन बी ॲक्टिवेट करण्यात आला होता। म्हणजे तुम्ही सगळी कहाणी ऐकलेली आहे की ज्याच्यामध्ये कशा पद्धतीनं ते विमान फिरवलं आणि ते पुन्हा एकदा पुण्यामध्ये लँड केलं। पण जर ते विमान बँकॉकच्या हद्दीत गेलं असतं किंवा बँकॉकमध्ये उतरलं असतं तर काय करायचं होतं, या सगळ्या संदर्भातलं प्लॅनिंगसुद्धा करण्यात आलं होतं आणि या सगळ्या संदर्भातली बातमीसुद्धा आता समोर आलेली आहे। हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राने या सगळ्या संदर्भातली बातमी दिलेली आहे। अनेक सूत्रांशी त्यांनी संपर्क केला आणि त्या सूत्रांच्या हवाले त्यांनी माहिती घेतलेली आहे। एव्हिएशन डिपार्टमेंटमधले असतील किंवा पोलीस डिपार्टमेंटमधले असतील, त्यांच्याशी त्यांनी या सगळ्या संदर्भात संपर्क केला आहे। तर प्लॅन बी हा अगदी साधा होता, सोपा होता आणि सरळ होता। तो म्हणजे जर हे विमान आपल्या भारताच्या हद्दीतनं बाहेर गेलं आणि इंटरनॅशनल हद्दीमध्ये गेलं तर त्यावेळेस या विमानाला परत बोलवणं हे अवघड झालं असतं। त्याच्यासाठी ठोस कारण लागलं असतं, पण ठोस कारण जरी असलं असतं तरी सुद्धा ते माघारी फिरणं हे अवघड होतं। अशा वेळी मग नेमकं काय करायचं असा सगळा विचार तिथे सुरू झाला होता आणि अशा वेळी सगळ्या अथॉरिटीजने असं ठरवलं होतं आणि या सगळ्या संदर्भातली पुढची पावलंसुद्धा उचलली होती। जर हे विमान बँकॉकमध्ये उतरलं तर तिथल्या ऑथॉरिटीजला आधीच सांगून ठेवण्यात आलं होतं की जे लोक त्या विमानाने प्रवास करतायत त्या सगळ्यांना डिटेन करण्यात यावं, त्यांना त्यांची इमिग्रेशन प्रोसेस ही पूर्ण करण्यात येऊ नये, त्यांना बाहेर पाठवण्यात येऊ नये आणि पुन्हा त्यांना त्याच विमानाने भारतामध्ये पाठवण्यात यावं असं सगळं त्या ऑथॉरिटीजला सांगण्यात आलं होतं। थाई ऑथॉरिटीजला भारतातल्या ऑथॉरिटीजने कळवण्यात आलं होतं। महाराष्ट्रच नाही तर दिल्लीतनं सुद्धा या सगळ्या संदर्भातली सूत्र हल्ल्याचं आता या सगळ्या बातमीमधनं, या सगळ्या माहितीमधनं समोर आलेलं आहे। आपण बघतोय की तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हा पुण्यातनं कोणालाही न सांगता एका चार्टर्ड प्लेननी त्याच्या 2 मित्रांसोबत बँकॉकच्या दिशेने निघाला होता। तो निघालेला असताना इकडे काहीसं पॅनिक वातावरण निर्माण झालं। तानाजी सावंत यांच्याकडनं ते कंप्लेंट दाखल करण्यात आली, अपहरणाची कंप्लेंट दाखल करण्यात आली आणि त्यानंतर पुढची सगळी सूत्र हलवायला सुरुवात झाली। विमानाशी संपर्क करण्यात आला आणि त्यावेळेस कळलं हे विमान आता बंगालच्या उपसागरापर्यंत गेलेलं आहे। त्याला जर परत बोलवायचं असेल तर ठोस कारण देणं तितकंच महत्त्वाचं होतं। त्यावेळेस त्या ऑथॉरिटीजनी त्यांना सांगितलं की अपहरणाची तक्रार दाखल झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते विमान परत फिरवावं लागेल। या सगळ्या संदर्भातली माहिती तुम्ही ऋषिराज सावंत किंवा त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना देऊ नका असं सुद्धा ऑथॉरिटीजकडनं सांगण्यात आलं। पायलटने सगळे मॅप्स बंद केले आणि ते विमान पुन्हा एकदा भारताकडे फिरवलं, पुण्याच्या दिशेने फिरवलं। रात्री साधारण 8:30च्या सुमारास हे विमान पुण्यामध्ये दाखल झालं आणि त्यानंतर पुण्यातले जे CISFचे अधिकारी आहेत त्यांनी त्या सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पुढची जी चौकशी आहे ती सगळी झाली होती। आता गोष्ट अशी आहे की विमान जेव्हा फ्लाय करत होतं ते खरं तर बँकॉकच्या दिशेने निघालं होतं। त्याचा जो बँकॉककडे जाणारा जो मार्ग आहे तो मार्ग निश्चित होता, पण त्या मार्गामध्ये त्यावेळेस क्लिअरन्स मिळाला नव्हता आणि त्या क्लिअरन्स न मिळाल्यामुळे दुसऱ्या मार्गाने हे विमान घेऊन जाण्यात येत होतं। आता दुसऱ्या मार्गाने हे विमान जात होतं त्याच्यामुळे काहीसा वेळ हा या सगळ्या यंत्रणांना मिळाला, 1 तासभर वेळ या सगळ्या यंत्रणांना मिळाला ज्यामध्ये ते विमानाशी संपर्क करू शकले। हे विमानाशी जेव्हा संपर्क झाला त्यावेळेस ते विमान हे बंगालच्या उपसागरामध्ये होतं। तो जर उपसागर त्यांनी क्रॉस केला असता, काही अंतर अजून त्यांनी पार केलं असतं तर ते दुसऱ्या हद्दीमध्ये गेले असते, ते वेगळ्या देशाच्या हद्दीमध्ये गेलेले असते आणि जर ते म्यानमारच्या हद्दीमध्ये गेले असते तर मात्र त्या विमानाला परत बोलवणं अवघड झालं असतं। आणि मग अशा वेळी जर ते विमान परत बोलवायचं असेल किंवा त्यांना बँकॉकमध्ये जाण्यापासून रोखायचं असेल तर काय करायचं, या सगळ्या संदर्भातली जी आखणी आहे ती सुद्धा करण्यात आली होती आणि त्याच्याप्रमाणे हे विमान जर बँकॉकच्या विमानतळावर उतरलं तर त्यांना बाहेर पडू द्यायचं नाही। त्यांना तिथल्या ऑथॉरिटीजकडे संपर्क साधण्यात आला होता। पुणे पोलीस असतील किंवा दिल्लीतले अधिकारी असतील यांनी त्या ऑथॉरिटीजला आधीच सांगून ठेवलं होतं, थाई ऑथॉरिटीजला, की असं विमान त्याच्यामध्ये इतके प्रवासी हे प्रवास करतायत, ते विमान तुमच्या विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना ताब्यात घ्या, त्यांना डिटेन करा आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांची इमिग्रेशन प्रोसेस न करता त्यांना कुठल्याही पद्धतीची ही सगळी प्रोसेसपासून बाजूला ठेवून त्यांना पुन्हा एकदा त्याच विमानातनं
भारतामध्ये पाठवून देण्यात यावं, पुण्यामध्ये पाठवून देण्यात यावं, अशी सगळी जी सूचना आहे किंवा जी रिक्वेस्ट आहे ती थाई ऑथॉरिटीजला केली होती आणि त्याच्या मार्फत ते पुढचं कामसुद्धा होणार होतं. त्यामुळे आपण बघतोय की केवळ भारतामध्ये ह्या यंत्रणांना कामाला लावलेलं नाही आहे, तर परदेशातल्या थेट आपण बघतो की थाई ऑथॉरिटीजला सुद्धा, बँकॉकच्या ऑथॉरिटीजला सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये कामाला लावलं होतं. हे सगळं समोर आलेलं आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये कुठेही जे सावंत आहेत, जो मुलगा आहे ऋषिराज, त्याला कुठेही या सगळ्या संदर्भातली माहिती दिली नव्हती. पायलट्सने सगळे मॅपसुद्धा बंद केले. ते विमान पुन्हा एकदा भारताच्या हद्दीत आलं, पुणे विमानतळावर उतरलं आणि त्यानंतरच ऋषिराजला या सगळ्या संदर्भातली माहिती मिळाली. त्यानंतर तो काहीसा आक्रमक झाला. त्याने पायलटला जाब विचारला. पायलटने थेट सांगितलं, ऑथॉरिटीजकडनं आम्हाला जी सूचना मिळाल्या त्याप्रमाणे आम्ही सगळं काम केलेलं आहे, त्याप्रमाणे आम्ही ॲक्ट केलेलं आहे. अर्थात ऋषिराजचं म्हणणं आहे की तो एका बिझनेस ट्रिपसाठी या सगळ्यामध्ये चालला होता. अर्थात त्याचा आणि त्याच्या मित्रांचा जबाब आता नोंदवला जातो आहे. या जबाबामधनं काही खुलासे समोर येत आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे DGCIने सुद्धा या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केलेली आहे. नेमकं हे फ्लाईट कशा पद्धतीनं परत वळवलं, त्याच्यासाठीची नेमकी ठोस कारणं होती का, या सगळ्या संदर्भातली माहितीसुद्धा आता घेतली जाते आणि त्यातनं आता काय नेमकं समोर येतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? यंत्रणांनी केलेल्या जी गोष्ट केली त्याच्याबद्दल काय वाटतं? मिसयूज ऑफ पॉवर आहे का हे तुम्हाला वाटतं का? हे सुद्धा आम्हाला कमेंट करून मध्ये सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.